अननस खाल्ला मग तुला माहिती होतं तर तू का सांगितलं नाही तिला? आणलं तेच माहित नव्हतं ना. मग ते म्हटल्यावर कळालं, पाहिल्यावर. मग तू बोलली नाही त्यांना? त्यांचा व्हिडिओ चालू होता ना. सकाळचा नाश्ता संपतो की नाही की बाईचं लगेच पोळ्या करणं चालू? कोमल, आयुष्यात एवढंच आपला उद्देश आहे का की उठायचं, स्वयंपाक करायचा, खायचं, झोपायचं, उठायचं, स्वयंपाक करायचं, खायचं, झोपायचं, एवढंच काम आहे का आपल्याला? आमच्या किचन मध्ये तुम्हाला सगळा राडा दिसत असेल कारण की कोमलच्या पोळ्या चालू आहे. एवढे उशीर कावर पोळ्या करते कोमल तू? पीठ तर केव्हाच मळून ठेवलं होतं. तुम्ही आत्ता सांगितलं ना, परत मळलं ना. आमच्या पोळ्या झाल्या. आमच्या झाल्या. तुम्ही सांगितलं ना तुमच्या मित्र जेवायला येईल म्हणून परत. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर इकडे कोमल बसलेली आहे आणि परी आहे. परी एकदा हायकर बाळा. म्हणजे कोमलला तो ड्रेस घातला ना, परीला पण तोच ड्रेस घालायचा असतो. परी तू सेम ड्रेस घातला मम्मी सारखा? पाहू दे मला. मम्मी सारखा आहे का? बाप्पा 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 बाप्पा. मी आणलं ना. हा, हे घे, मम्मीला आणलेला. नमस्कार का? आणि तू शाळेत जाणार आहेस का नाही? तुला नमस्कार कर. तर विषय काय झाला माहिती का? त्या गोष्टीला किती झाली कोमल? त्या रोहिणीने हे केलं होतं, त्या अननस खाल्ला होता. 8 दिवस झाला. मी तिकडे होतो वाटतं आहे ना. मी काल व्हिडिओ पाहिला, तो मला नाही सांगितलं यांनी. अननस खाल्ला मग तुला माहिती होतं तर तू का सांगितलं नाही तिला? आणलं तेच माहित नव्हतं ना. मग ते म्हटल्यावर कळालं, पाहिल्यावर. मग तू बोलली नाही त्यांना? त्यांचा व्हिडिओ चालू होता ना. मग अननस चालत नसेल हे सांगितलं नाही तू? आईंना पण माहिती ना. इकडे तोंड कर असं. डाग ऑलमोस्ट गेले. हा, चड्डी नसते बेटा, पॅन्ट असते ती. पॅन्ट म्हणायचं. काय फाटली? काय काय फाटली? फाटली म्हणती पॅन्ट. तर त्यांना काय केलं माहिती का? अननस आणला होता. तुम्हाला माहिती असेल, तू व्हिडिओ बघितला असेल. म्हणजे मी काल मला फेसबुकला रिकमेंड झाला कारण की आता तो ट्रेंडिंग पडतोय कदाचित असं वाटतंय मला, म्हणून रिकमेंड झाला. तर त्यांना अननस आणला होता खाण्यासाठी. तिला अननस चालत नसतं प्रेग्नेन्सीमध्ये. नाही खाल्ला नाही मग तिथे. हा, पण केव्हा खाल्ला नाही? आई बोलली तेव्हा खाल्ला नाही ना. माहिती होतं. हा ना, मग याला आणला का बरं? याला माहित नव्हतं आपण लास्ट टाइम? नाही, त्यांना माहिती नव्हतं ना. काय कामाल आहे तुमची? काय नाही माहिती असं तर उगाच आता तो पडलाय. मग मला तरी आण कापून. मग म्हणत मग तसं द्या म्हणून. पण अननस खाते का तू? अननस सगळं खाती, आंबट वस्तू. खोकला यायला. अननस खाते का? अननस काय? ज्यूस करायचं. ज्यूस नाही को बाबा, मला जीवावर आले ज्यूस करायचं. कोण ज्यूस करणार, कोण पिणार तुम्ही सांगा बरं? हा, तेवढंच काम आहे का आपल्याला तर ज्यूस वगैरे करून प्यायला? ज्यूस करायला तुम्हाला माहिती अर्धा घंटा तरी जातो त्यामध्ये. कापा टाका एवढं कोण करत बसणार आहे? आणि पिऊजवळ तिकडे आई बसलेली आहे. त्या मॅडमचं असं आहे लफडं की तिला झोकाच द्यायला लागतो कंटिन्यू. झोकाने द्यायला तर ती उठून बसते. त्यामुळे तिला वाटत असं ना की आहे म्हणून जवळ कोणी. तसं पण काहीतरी असेल किंवा मला माहित नाही काय. तर विषय काय झाला माहिती का? लास्ट टाइम आता कोमलला जी साडी घातली होती ना याला दिवाळीला, तर त्याच्याविषयी आम्ही एक व्हिडिओ बनवला इंस्टाग्रामला. तर तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन कमेंट करा. लिंकची डायरेक्ट लिंक तुमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन जाईल, म्हणजे तुमच्या DM मध्ये येऊन जाईल. कोमलला जी साडी घातली होती आणि ती जिम्मी चू साडी होती आहे ना, जिम्मी चू साडी होती. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर इथं प्रोडक्ट टॅग पण केलेले आहे, इथूनही खरेदी करू शकता. म्हणजे कोमलची जी साडी आहे सेम साडी मी इथं टॅग केलेली आहे, तर तुम्ही जाऊन तिथं परचेस करू शकता. आणि छान साडी आहे, कोमलला पण खूप आवडली. कोमल त्याला सांभाळून ठेवणार आहे. नेसणार आहे ना? कधी? सांभाळून कशी ठेवायची? नेसायसाठी घेतली. कधी? मग काही कार्यक्रम असला तर नेसू. कोमलला कार्यक्रम आहे. कोमलला 2 कुर्त्या पण आणल्या, तुम्हाला दाखवल्या नाही त्या? नाही. जा ना. कुर्त्या बघा कोणत्या आणल्या, काश्मीरी कुर्ती म्हणतात त्याला. तर त्या पद्धतीने थांब परी, मम्मीला कपडे घेऊन येऊ. जा मम्मी सोबत कपडे आणा. हां, तर 2 कुर्ती पण आणल्यात तिला. तुम्ही सांगा कशा आहे, तुम्हाला आवडल्यात का? तर त्या कुर्त्या देखील मी शोधून टॅग करतो. तोपर्यंत ह्या कुर्त्या बघून घ्या कशा आहेत. मस्त अशा 2 कुर्त्या आणल्यात आणि मला आवडल्या. त्याची प्राईस पण तुम्हाला सांगून देतो. काय होतं प्रत्येक वेळेस नाही का तुम्ही प्राईस विचारतात की दादा प्राईस काय.
प्राईज आता इथंच सांगून देणार आहे मी, त्यामुळे तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. परी इकडे 1 मिनटं. मी काय केलं माहिती आहे का, आत्ता हे वाढलंय ना त्याच्यामुळे जिम चालू केलेली आहे. 2 दिवसापासून एवढं अंग दुखायला लागलंय आणि आज संडे असल्यामुळे काय झालेलं आहे, आज जिम बंद आहे तर आज जास्तच अंग दुखणार. परी 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 रडू नकोस ना परी, रडू नको, इकडे चल. इकडे तुला दे, तुला दे ना, तुझं आहे ना. तोंड गप ठेव. ते काय ते अंगावर घ्यायचंय मस्त. काढ ग, उभं आहे. हा चाल, आईकडून घेऊन तुझं आहे. मम्मीला दाखवते, थांब 1 मिनिट. मम्मी घालणार नाही, मम्मीला दाखवते फक्त. हे बघा, ही एक कुर्ती आणलेली आहे. प्रिंट बघून घ्या कशी आहे, काय तर छान आहे. थांब ना 1 मिनिट. याचं छोटं तुला शिवायचं आहे ना ग, तुला शिवायचं ना. हा मग थांब मग 2 मिनिटं. हे बघा, एक ही आणलेली आहे. दोन्ही सेम पॅटर्न मध्ये आणलेले आहेत आणि एक परीला देखील शिवणार आहे आपण इथली आहे परी. हे बघा, एक ह्या कलर मध्ये आणलेली आहे. हा पर्पल कलर आहे. हे बघा, छान आहे ना. आता कोमल कधी घालते, कोमलला कधी निमित्त काय म्हणतात हे ड्रेस घालायचा. कटचे ना आवडत नाही तुला कटचे. आता कोणता पाहिजे तुला. गुलूवाली. कोणती गुलूवाली कोणती पाहिजे, कोणती घालतेस तू सांग. जमलंच तर या व्हिडिओ मध्ये हे प्रोडक्ट टॅग करतो बरं का मी. काय दाखवू तुला. तुझ्या मनात काय मला बोल बरं घडा घडा. तर कोमल याच्या आधी ह्या कॉलरवाले कुर्ते घातलेले कोमल, तर ती साठी आणल्यात बाबा 2. याची जी प्राइस आहे ना ती मी आणलेली आहे 550 रुपयाला एक. कशी 550 जास्त रेट आहे काय नाही क्वालिटीच्या मनाने. थांब परी. तर 550ला एक, अशा 1100 रुपयाचे 2 आणलेले आहेत. 1050 दिले मी. तर थांब 1 मिनिट शांत करतो मी. सकाळचा नाश्ता संपतो की नाही की बाईचं लगेच पोळ्या करणं चालू. कोमल आयुष्यात एवढंच आपला उद्देश आहे का की उठायचं, स्वयंपाक करायचा, खायचं, झोपायचं, उठायचं, स्वयंपाक करायचं, खायचं, झोपायचं, एवढंच काम आहे का आपल्याला. कमवतो कशासाठी माणूस. अरे मग तेवढंच एक काम आहे का आयुष्यामध्ये, दुसरे काम नाही करायसाठी. अरे मग त्याला बाकीचा वेळ असतो ना. सकाळी सकाळी खायला लागतात ना, हिवाळा आहे, भूक लागते. काय बोलणार आहे त्याला आता. भुकेवर काहीच कोणी बोलू शकत नाही. बरेचसे लोक म्हणत होते की कोमल काम करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. चालू आहे, कोमलचे कामच करते ती. आणि माहेरी जायचा विषय राहिला तर ती काय सध्या माहेर जायचा विषय नाही म्हणते. का नाही म्हणते ते ऐकत तिच्या तोंडून. का बरं नाही म्हणतेस तू. मी सगळ्यांना असं वाटते की मी धाडत नाही आहे. काय ते विषय क्लिअर कर. खरंच ते तोंडावर माती घेऊ नको, खरं सांग काय तर. तुम्हाला म्हणलं आम्हाला त्या देवीच्या पाया बघून आणा, मग जाते मी. बोलवून तुझ्या घरच्याला मग जा ना नगरला, ते देवी आहे तिथे पाय पडा. आपल्या आसरा देवी का तिकडं जाता येतं नंतरला. मग आताच काय मधामध्ये कोमल त्याचं. माझ्यामध्ये नाही, त्या पोरीला मग पाया पडून आला का टेन्शन नाही मग कुठं न्यायला मला. तिकडून आणलं का टेन्शन नाही मग. काय बोलणार लांब न्यायचं. पहिल्यांदा बाहेर झाली ती. मग सर मुंबई फिरून आली ती पोरगी आणि म्हणते बाहेर न्यायचं. नाही तर आसराला न्यायची म्हणते. नेता येईल ना, वेळ आहे जरा अजून. बंदूक मारली का. बरं केलं. आणि आमच्या घरी माहिती आहे का सकाळ सकाळी सगळ्यांचे काम चालू आहे. जसं की आजी तुम्हाला माहिती आहे, सकाळ सकाळी देवधर्म सगळे आठवत राहते आजीला. तुझ्या घरची कधी येणार तुला न्यायला. तिकडून घेऊन आला तर कधी येते ते. तिकडून जाऊन आल्यावर कधी येते ना ते. त्यांना उद्या बोलून घेऊ. आज चाललं का आपण. काय आज चाललं का आपण. गाडी नाही ना आज जाणार. आसराला घेऊन जायचंय. आमच्या आसरा तुम्हाला माहिती आहे इकडे आंबडकडे आहे. पूर्ण दिवसच जातो त्यामध्ये जर का तिकडे गेलं तर. तिकडे एकदा घेऊन गेलं की तिचं म्हणणं की मग जाता येईल आपल्याला, तिला माहेरी जाता येईल. तर त्या हिशोबाने चालू आहे. पण बघू आता काय होतंय तर.
आमच्या किचन मध्ये तुम्हाला सगळा राडा दिसत असेल, कारण की कोमलच्या पोळ्या चालू आहे. एवढे उशीर कावर पोळ्या करते कोमल तू? पीठ तर केव्हाच मळून ठेवलं होतं. तुम्ही आत्ता सांगितलं ना, परत मळलं मग. आमच्या पोळ्या झाल्या. आमच्या झाल्या. तुम्ही सांगितलं ना तुमचे मित्र जेवायला येईल म्हणून परत केलं. ओके. उंडा गिंडा काही नाही, पहिले ते खाऊन घेईन. चल हो साईडला नाही आता. आता मंगळवारच्या दिवशी जाऊया आपण जमलंच तर. जमलंच तर नाही जाऊन हा जाऊनच येऊ ना. मंगळवारी जाऊ ना मग. काय हो मंगळवार परत शुक्रवारी नंतर गुरुवारी जागा. त्या डागासाठी काही ट्रीटमेंट घ्यायची आहे का नाही. कोमल? ते क्रीम आणायची ना, ते नव्हती क्रीम दिली ती मला. जाते का ते डाग त्याने का आणायची जाते ना. cream? गेले ना, एवढं गेले ना, इथले गेले, हे राहिले ना. हे आता त्या डिलेवरी झाल्यापासून लावण्यात नाही ना आलं. काय म्हटली का तू? काय म्हटलीस? हा काय म्हटलीस तू? आणि तो शंभू कधी करायचा? आज कधी? काल रडून पडून शाळेत गेली, जाते शाळेमध्ये पण रडून पडून जरा नाटकी करते. आणि आता आंघोळ करायची राहिलेली अजून. आता 12-12:30 झालेले आहेत. हा शाळेला सुट्टी म्हणून आज उशीर आंघोळ. आई हिच्या आंघोळीचं काय मिळे? तुला असं वाटत नाही की तू जास्तच बोलायला लागली म्हणून आता? हो ग बस ना. दात किडा लागले सगळे आता एवढा कॅडबरी खाऊन. अवघड आहे. तर 2-1 दिवसामध्ये आम्ही प्लॅनिंग करणार आहे आसराच्या देवीला जायचं, कारण की तिथं एकदा दर्शन करून आलं तर पिऊचा जो ताण आहे किंवा पिऊला जो त्रास होतोय झोपीचा वगैरे असो किंवा रडायचा असो, तर आमच्या म्हणजे सगळ्यांच्याच मध्ये असतं इथे. आमच्या घरी नवीन कोणी मेंबर आलं, जसं की रोहिणी आली, रोहिणीला पण धाडलं होतं. आमचं लग्न झालं तर आम्ही तेव्हा गेलतो, परी झाली तेव्हा पण गेलतो, तर तेव्हा ते जावंच लागतं. तर त्या पद्धतीनं आम्ही आसराच्या देवीला जाणार आहे. आणि बघूया आता 2-1 दिवसात प्लॅनिंग करून लगेच निघायचा विचार करतोय. तोपर्यंत तिथे टॅग केलेले प्रोडक्ट आहे तुम्हाला दिसत असतील. जर की तुम्हाला हवे असेल तर बाय करा. आता तुम्ही म्हणाल की काय तू 4 वेळा तेच बोलतोय, तर सांगायचं काम आहे, बाय करायचं नाही कारण तुमच्या हातात आहे. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. तर चला मी तुम्हाला भेटतोय का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना, आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय, आणि सगळ्यांना गुड डे.